केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर करतात। अर्थात आज या अर्थसंकल्पामधून शेतकऱ्यांच्या नेमक्या काय अपेक्षा आहेत बघूया। भारताचं मार्केट आपल्याकडे उपलब्ध असलं तरी जगाच्या मार्केटमध्ये जर भारतीय इंडस्ट्रीजना जाऊन मोठं काम करायचं असेल, जसं चीन करतोय, तर आपल्याला इतर गोष्टींचा विचार करावा लागेल। इन्सेंटिव्हाइज करणं एक्सपोर्ट्स हे एका दृष्टीने फार महत्त्वाचं आहे आणि हे इन्सेंटिव्स देत असताना ते डायरेक्ट इन्सेंटिव्स उद्योगांना देता येणं WTO मुळे आता शक्य नाही आहे। वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन म्हणतं की तुम्ही सबसिडाईज करताय, मग टॅरिफचा फरक पडतो। तर टॅरिफच्या स्वरूपात किंवा सरळ इन्सेंटिव्हाइज न करता कुठल्या प्रकारे भारतीय उद्योगांना मदत करता येईल याच्याकरता बजेटमध्ये प्रोव्हिजन्स पाहिजेत। स्टार्टअप्स करता सरकारने अनेक हे सुरू केले, इन्क्युबेशनची स्कीम्स सुरू केल्या। गव्हर्नमेंट फंडेड एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्सला जितक्या सहज गव्हर्नमेंटने इन्क्युबेशन सेंटर करता पैसे दिले तेवढ्या सहजपणे ते मॅजिकला देत नाही किंवा जाहीर केलेलं किंवा कबूल केलेले पैसे सहजासहजी रिलीज होत नाहीत। मला स्वतःला असं वाटतं की बजेटच्या माध्यमातून सरकारने या धोरणावर विचार करायला पाहिजे आणि प्रायव्हेट इनिशिएटिव्ह जे आहेत किंवा इंडस्ट्री असोसिएशन रिलेटेड इनिशिएटिव्ह जे आहेत इन्क्युबेशनचे, त्याच्याकरता मोठ्या प्रमाणावरती फंडिंग करण्याकरता प्रोव्हिजन्स केल्या पाहिजेत आणि त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांना पैसे दिले पाहिजे। टॅक्स बुडवलेला असेल तर 10-12 वर्षांनी त्याचा काही फार परिणाम त्याच्यावर झालेला दिसत नाही। ही जी पद्धत आहे की जो कायदा मोडतो त्याला आपण 10-15 वर्ष त्याला काही हातही लावत नाही आणि जे जेन्युइनली काम करतात त्यांच्यावर आपला फारसा विश्वास नाही। मला असं वाटतं की बजेटच्या माध्यमातून सरकारने हे बदलायला पाहिजे। जे टॅक्स पे करतात त्याच्यावर 100% विश्वास ठेवायला शिकलं पाहिजे। हे आपलेच नागरिक आहेत, यांच्यावर 100% विश्वास ठेवा आणि ज्यांनी त्याच्यात गडबड केलेली आहे अशाला परत आयुष्यात उद्योग करता येणार नाही इतकी स्ट्रिंजंट शिक्षा करा। तर मला असं वाटतं की उद्योग करणाऱ्यांचा आत्मविश्वास वाढेल, आत्मसन्मान त्यांचा वाढेल आणि त्यातनं भारतीय उद्योगांना अजून चांगला बूस्ट मिळेल। या बजेटमध्ये जर मनरेगा करता 4 लाख कोटीची व्यवस्था केली, जर MSP खऱ्या अर्थानं C2+50% केली आणि शेतकऱ्यांचं कर्ज माफ एकदा करावं असं मोदींनी जर जाहीर केलं तर मला असं वाटतं आत्महत्या होण्याचं काही कारणच राहणार नाही। मी तेच म्हणतो ना की तुम्ही एक तर शेतीमालाला भाव देत नाही। स्वामीनाथन आयोगाने म्हटलंय की कॉम्प्रिहेन्सिव्ह कॉस्टवर 50% नफा जोडून भाव द्या। मोदी सरकारने A2FL वर जाहीर केलं ती 30% कमी आहे, पण आज अशी परिस्थिती आहे की ते भाव सुद्धा बाजारात मिळत नाहीये। मग हे 800,000 देण्याकरता शेतीमालाचे भाव किती पाहिजेत किंवा PM किसान सन्मान निधी किती पाहिजे याचा विचार करून या बजेटमध्ये ती पावलं टाकण्याची गरज आहे। मनमोहन सिंग सरकारने हा ग्रामीण भागामध्ये पैशाचा प्रवाह वाढवण्याकरता 3 महत्त्वाचे निर्णय घेतले होते। राष्ट्रीय रोजगार गॅरंटी योजना, शेतीमालाचे भाव वाढवले 50%, 28% आणि 70,000 कोटीची कर्जमाफी केली। आता मिनिमम इन्कम सपोर्ट हा प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या माध्यमातून 6,000 रुपये दिला जातोय। तो 2019 मध्ये दिला गेला। आता 2019 ते 2025 रुपयाची किंमत कमी झालेली आहे ना। 60 रुपयाचा डॉलर हा 86 रुपयावर गेलेला आहे। सगळ्यांचे भत्ते वाढलेले आहेत। मग हा 6,000 रुपये वाढवला पाहिजे की नाही वाढवला पाहिजे? माझं असं मत आहे की याच्यामध्ये हा 6,000 रुपये जो PM किसान सन्मान निधी आहे याच्यात वाढ व्हायला पाहिजे। ती अनेकांनी 12,000 रुपये 15,000 रुपये रिकमेंड केलेली आहे। माझ्या मते तेवढी जरी केली तर आपण असं म्हणू की थोडा प्राणवायू मिळालेला आहे। आपल्याकडे सुद्धा 10,000 रुपये एकर सबसिडी द्यायला पाहिजे असं माझं मत आहे। आणि जे तेलंगणाच्या सरकारने दिली होती 5,000 रुपये एकर खरीपाला, 5,000 रुपये एकर रब्बीला, पण ती सबसिडी देण्याचं राजकीय धोरण राष्ट्रीय स्तरावर जर झालं तर मला असं वाटतं शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतील। तुम्ही शेतमालक आणि शेतमजुरांमध्ये भांडण का लावता हो? आणि हा 2 एकर 4 एकराचा जो शेतकरी आहे ना, हा सुद्धा दुसऱ्या कोणाच्या शेतावर काम करायला जातो, तो 4 एकरावर जगू शकत नाही। त्याच्यामुळे ती मजुरी वाढवली पाहिजे आणि म्हणून स्वामीनाथनांनी रिकमेंड केलेलं होतं की तुम्ही शेतमजुराची, शेतकऱ्याची मजुरी वाढवा, त्यांची इन्कम वाढवा। दुसरं हे महत्वाचं याच्याकरता आहे
की मला असं वाटतं की GSTचा जो मुद्दा आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. शेतकऱ्यांकरता GST जे लावल्या गेलेले त्याच्यावर चर्चाच होत नाही. आज पेस्टिसाईडवर, तणनाशकांवर तुम्ही 18% 12% GST लावलेली आहे. शेतीला लागणाऱ्या अवजारांवर 12% 18% ड्युटी लावलेली आहे. मजूर कमवते 500-600 रुपये रोज. किती अन्याय मला असं वाटतं की हे सगळं दुरुस्त व्हायला पाहिजे. भारतामध्ये जे सरकारी दवाखाने आहेत आणि सरकारी हॉस्पिटल्स आहेत त्यांची संख्या खूपच कमी आहे. त्याची साधारणतः संख्या ही 2.5 पटीने वाढली पाहिजे. आरोग्य देणारे किंवा आरोग्य जपणारे डॉक्टर्स आहेत त्यांचीही संख्या वाढली पाहिजे. आरोग्य सेवा जी आहे किंवा आरोग्य हा भारताच्या नागरिकांचा एक हक्क आहे आणि तो मिळण्यासाठी सरकार दरबारी आज सरकारच्या सर्व हॉस्पिटल्समध्ये सर्व प्रकारच्या उपचारांची सोय झाली पाहिजे. मेडिकल कॉलेजेस, नर्सिंग कॉलेजेस यांची संख्या जवळजवळ दुपटीने किंवा तिपटीने वाढणं आवश्यक आहे. औषधांबद्दल बोललं तर औषधांच्या किमतीसुद्धा ह्या खूप वारेमाप वाढलेल्या आहेत. त्यांच्याही किमतीवर मर्यादा घातली पाहिजे आणि त्यासाठी जनौषधीसारखी किंवा जेनेरिक औषधांसारखी जी औषधं आहेत ती व्यापक प्रमाणात निर्माण झाली पाहिजेत आणि ती व्यापक प्रमाणात त्याची दुकानं ठिकठिकाणी झाली पाहिजेत.